नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पेशवे सृष्टीचे काम रखडले, पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। फलटणला सर्वात अत्याधुनिक शहर बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। माणिकराव कोकाटे विरोधात अटक वॉरंट, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल। महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती, चंद्रकांत पाटील घेणार कोर कमिटी बैठक। 108 रुग्णवाहिकेद्वारा 1.25 कोटी रुग्णांना सेवा, आरोग्य विभागाची माहिती। श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज, पुरातत्व विभागाचा अहवाल। भीमाशंकर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची पुनरावृत्ती, जुना भयावह इतिहास पुन्हा चर्चेत। ईश्वरपूरमध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला। आंतरराष्ट्रीय बाजाराच्या परिणामामुळे सोन्या चांदीच्या दरात नवा विक्रम। तळेगाव चाकण शिग्रापूर राष्ट्रीय महामार्ग की मृत्यू मार्ग, अपघाताची मालिका। सातारामध्ये सख्या बहिणीने संसार मोडला, ललिता परिवाराची दुर्दैवी कहाणी। मराठा उद्योजक न होऊ देण्याचा आरोप, नरेंद्र पाटील यांचा गंभीर दावा। वर्षभरात पुण्यातून 96 विशेष रेलगाड्या, 2 लाख प्रवाशांना दिलासा। जागा वाटपाच्या चर्चेतून रवींद्र धांदेकर दूर, शिंदे गटाला 25 जागांची चर्चा। ओसामा बिन लादेन कारवाईत वापरलेली हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलात दाखल। सकाळची धावपळ आणि ताप, अमृता खानविलकरने सांगितला अनुभव। धुरंधरमुळे होणाऱ्या कौतुकावर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया। शहरातील सर्व न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी, नियंत्रणासतर। क्रीडा क्षेत्राची नाचकी, सलग 3ऱ्या वर्षी डोपिंग प्रकरणात वाढ। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, बदली आणि भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय। राहुल गांधी प्रियंका गांधीच्या उल्लेखासह नितीन गडकरींचं विधान चर्चेत। इच्छुक उमेदवारांची तिकिटासाठी धावपळ, सर्व पक्षात फिल्डिंग वाढली। ऊसतोडीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत। भारत ओमान मुक्त व्यापार करायला मंजुरी, भारतीय उद्योगांना मोठा फायदा। जिल्हा परिषद शाळेतील 1476 शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी होणार। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।